रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहेत दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स। तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग। दिवाळी डबल गिफ्ट धमाका दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट। प्रथम बक्षीस 3 दुचाकी, द्वितीय बक्षीस 23 LED टीव्ही, तृतीय बक्षीस 79 मिक्सर, चतुर्थ बक्षीस 83 कुकर्स यांसह आकर्षक ऑफर्स। तर मग वाट कसली बघताय, त्वरा करा। फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। देवधर्माचा नाद असणाऱ्या माणसांनी त्यागाची भूमिका ठेवणं गरजेचं आहे। 5 वर्ष भावी आमदार म्हणून पोराला फिरवलं आणि ऐनवेळी तुम्ही उमेदवार झाला। जो पोराचा झाला नाही तो जनतेचा कसा होऊ शकतो? पोराची उमेदवारी हिसकावून घेणारा ययाती राजा म्हणजे संजय काका अशी तोफ खासदार विशाल पाटील यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांच्यावर डागली आहे। ते ढवळी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पाटील यांच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलत होते। यावेळी आमदार सुमनताई पाटील, रोहित पाटील यांच्यासह तासगाव कवटेमंकाळ मतदारसंघातील पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले की बाप नसल्याचं दुःख काय असतं हे मला माहिती आहे। गेले 21 वर्ष मला जाणीवपूर्वक पुढे येऊ दिलं नाही, मात्र लोकसभेला जनतेनं निवडणूक हातात घेतली। मी नेत्यांच्या विश्वासावर राहिलो असतो तर मला कावळा शिवायचा राहिला असता। गेल्या 10 वर्षात तुमच्या खासदाराने तासगाव हा शब्द कधी संसदेत बोलला नाही। कालचे भाषण अजितदादांनी कोणासाठी केलं हे मला कळलं नाही। आबा जाऊन 9 वर्ष झाली, मात्र आत्ताच त्यांनी हे का बोलले? माणूस गेला की वाद संपतो ही आपली संस्कृती, मात्र त्यांच्या मुलाला पाडण्यासाठी कोण उमेदवार मिळेना म्हणून जनतेने नाकारलेला उमेदवार तुम्ही दिला। तासगाव शहरात आसपास तुम्ही फिरला, प्रत्येक 7 वाऱ्यावर आणि संजय काका यांचा नावाचा उल्लेख आढळतो। ही गुंडगिरीच आहे। मदत करणाऱ्याच्या मुंडक्यावर ते पहिल्यांदा पाय ठेवतात, याचा अनुभव लवकरच अजितदादांना येईल असंही ते म्हणाले। तासगाव तालुक्यात सर्व क्षेत्रात मी काम केलं। 35 वर्ष तुम्ही काय केलं असा प्रश्न विचारणाऱ्यांनी 35 वर्ष जनतेने तुम्हाला का नाकारलं हा प्रश्न स्वतःला कधी विचारावा असं आव्हान दिलंय। कालच्या सभेत मला बाळ म्हणून संबोधणाऱ्यांनी तुमच्या बाळाला का माघार घ्यावी लागली, पक्ष नेतृत्वाला उमेदवार का बदलावा लागला ते फक्त सांगावं असा खोचक टोला तासगाव कवटेमंकाळ मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांनी लगावलाय। येत्या 5 वर्षात महिला व तरुणींसाठी ग्रामीण भागातील शाळांमध्ये कोडिंग क्लासेस संकल्पना राबवणार आहे। तसेच मुलींच्या आरोग्यासाठी HPV ही लस या मतदारसंघातील मुलींना देणार असून ते देणारा हा मतदारसंघ भारतातील एकमेव असेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे। ढवळी येथे प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। यावेळी खासदार विशाल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। रोहित पाटील म्हणाले, कालच्या सभेत मला बाळ म्हणून संबोधणाऱ्यांनी तुमच्या बाळाला का माघार घ्यावी लागली, पक्ष नेतृत्वाला उमेदवार का बदलावा लागला हे फक्त सांगावे अशी खोचक टीका केली आहे। गृहमंत्री उपमुख्यमंत्री असताना माझ्या वडिलांना कोणी त्रास दिला हे मला माहिती आहे। योग्य वेळी त्याचे उत्तर देऊ अशा शब्दात रोहित पाटलांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना टोल लगावलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे अमरसिंग देशमुख आणि अमोल बाबर यांनी आज भेट घेऊन खानापूर विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केली आहे। आटपाडीचा माणगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा हात ताब्यात द्यावा, हा कारखाना मी पुन्हा सुरू करणार आहे, या कारखान्यास मदत करणाऱ्या उमेदवारास पाठिंबा देणार अशी भूमिका घेऊन अमरसिंह देशमुख यांनी महायुतीचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतली आहे। या भेटीमुळे खानापूर विधानसभा मतदारसंघात खळबळ उडाली आहे। खानापूर विधानसभा मतदारसंघातून स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर यांना उमेदवारी दिली आहे। दरम्यान अमरसिंह देशमुख यांनी आटपाडीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मी अजून भाजप पक्ष सोडला नाही, मला विश्वासात न घेता माजी आमदार राजेंद्रांना देशमुख यांनी महाविकास आघाडीत प्रवेश केलाय, त्यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही। त्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहासह अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला। आमदारकीपेक्षा माणगंगा साखर कारखाना सुरू करणं हे आटपाडी तालुक्याच्या दृष्टीने हिताचं आहे, त्यास मदत करणाऱ्यास आपण पाठिंबा देऊ असं सांगून नेते मंडळींच्या भेटी घेण्यास कालपासून प्रारंभ केलाय। आतापर्यंत विकास आघाडीचे नेते आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच आज शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। दोन्ही भेटीदरम्यान झालेल्या चर्चेचा तपशील मात्र अद्याप समजलेला नाहीये, त्यामुळे त्यांच्या भेटीकडे मतदारसंघाच्या नजरा लागल्यात। सांगली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ आणि चोरीस गेलेले 7,50,000 रुपये किमतीचे 90 मोबाईल आज नागरिकांना परत करण्यात आलेत। ऐन दिवाळीत मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केलाय। अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या हस्ते नागरिकांना मोबाईल सुपूर्द करण्यात आलेत। ऐन दिवाळीत मोबाईल मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं होतं।
पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत गहाळ झालेले मोबाईलचा तात्काळ शोध घेऊन नागरिकांना ते परत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाणे हद्दीत गहाळ झालेले मोबाईल तात्काळ शोध घेण्यासाठी सायबर पोलीस ठाण्याकडील अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे आणि पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण आणि अंमलदारांचं पथक तयार करण्यात आलं होतं. पथकाने गहाळ झालेल्या मोबाईलची तांत्रिक माहिती प्राप्त करून शोध घेतला. यात 7,50,000 रुपये किमतीचे 60 मोबाईल फोन शोधून काढण्यात पथकाला यश आले. हे मोबाईल खात्री करून संबंधित नागरिकांना पोलीस अधीक्षक घुगे आणि अपर पोलीस अधीक्षक खोकर यांच्या हस्ते परत देण्यात आलेत. ही कारवाई हेड कॉन्स्टेबल सतीश आलदर, करण परदेशी, रेखा कोळी, रुपाली पवार, विवेक साळुंके, अजय पाटील, इम्रान महालकरी, विजय पाटणकर, कॅप्टन गुंडवाडे, अभिजित पाटील, गणेश नरळे, कल्पना पवार, नितीन बराले, सलमा इनामदार यांच्या पथकाने केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात शांततेत तसेच मुक्त आणि पारदर्शी वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचं काटेकोर पालन करावं, अशा सूचना जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त 4ही सर्वसाधारण निरीक्षक महोदयांनी आज दिल्या. निवडणूक आयोगाकडून मिरज आणि सांगली विधानसभा मतदारसंघासाठी शानवास एस, इस्लामपूर आणि शिराळा विधानसभा मतदारसंघासाठी दीपक जेकब, कवटेमंका, तासगाव आणि जत विधानसभा मतदारसंघासाठी कुलदीप शर्मा आणि खानापूर आणि पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघासाठी एजाज अहमद भट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या 4ही सर्वसाधारण निवडणूक निरीक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित बैठकीत विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने राजकीय पक्ष प्रतिनिधींशी संवाद साधलाय. या बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे यांच्यासह राजकीय पक्ष प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी राजकीय पक्षांची काही समस्या अथवा तक्रार असल्यास प्रत्यक्ष भेट, फोनवरून किंवा ईमेलवर संपर्क साधावा. आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने आणि भारत निवडणूक आयोगाचं काय करावं, काय करू नये या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं. आदर्श आचारसंहितेचा कुठल्याही प्रकारे भंग होऊ नये यासाठी दक्ष राहावे, अशा सूचना यावेळी सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक यांनी यावेळी दिल्या. सांगली विधानसभेचे भाजप महायुतीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी आरेवाडी येथे जाऊन बिरोबा देवाचं दर्शन घेतले. यावेळी देवस्थान ट्रस्टतर्फे गाडगीळ यांचा काठी, घोंगडे आणि फेटा देऊन सत्कार करण्यात आलाय. आमदार गाडगीळ यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बिरोबा देवाचं दर्शन घेण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार ते आरेवाडी येथे गेले. त्यांनी देवाचं दर्शन घेतलं. देवस्थान ट्रस्टतर्फे त्यांचा काठी, घोंगडे आणि फेटा देऊन सत्कार करण्यात आलाय. गाडगीळ म्हणाले, मला बिरोबा देवाचा आशीर्वाद मिळालाय. निवडणूक संपली की मी या देवस्थानाचा आणखी विकास कसा करता येईल या संदर्भात राज्य सरकारसमोर प्रस्ताव ठेवणार आहे. यावेळी मला त्या संदर्भात सर्व आवश्यक कामांचा तपशील देण्यात यावा. त्यामध्ये कुचराई होणार नाही. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, धीरज सूर्यवंशी, विष्णू माने, संजय यमगर, सविता मदने, कल्पना कोळेकर, रघुनाथ सरगर, भारत खांडेकर, दरिबा बनकर, श्रीकांत वाघमोडे, अमित गडदे, संतोष रुपनर, बामनोलीचे उपसरपंच विष्णू लवटे, संतोष सरगर, भीमराव रुपनर, सुमित यमगर उपस्थित होते. माजी मंत्री स्वर्गीय शिवाजीराव शेंडगे यांच्या केरेवाडी येथील समाधीचं दर्शनही आमदार गाडगीळ यांनी घेतले. स्वर्गीय शेंडगे यांनी अनेक वर्ष सांगली जिल्ह्याचं नेतृत्व केलं होतं. एक अत्यंत कार्यक्षम, प्रामाणिक, कष्टाळू आणि सज्जन नेते अशी त्यांची प्रतिमा होती. स्वतःला काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणणारे पृथ्वीराज पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरताना काँग्रेसचे राज्याचे नेते विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील हे दोघेही गैरहजर होते. या दोघांनीही पृथ्वीराज पाटलांना वाऱ्यावर सोडले काय, असं म्हणावं काय, असा सवाल भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी केलाय. पवार म्हणाले, उमेदवारी अर्ज भरताना जमलेल्या लोकांसमोर पृथ्वीराज पाटील यांनी दंड थोपटून दाखवले. पाटील पैलवान आहेत काय? त्यांनी कुठे कुस्ती खेळली असेल तर त्याचा तपशील जाहीर करावा. त्यांनी त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना तिकिटाच्या स्पर्धेत नामोहरम केल्यामुळे त्यांना उद्देशूनच दंड ठोकतून दाखवले का काय याचाही खुलासा करावा. पक्षांतर्गत विरोधक जरी असले तरी अशा पद्धतीने दंड थोपटून दाखवणे हे सभ्यतेला धरून नाही. उमेदवारी अर्ज भरताना आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील दोघेही उपस्थित राहणार असं पृथ्वीराज पाटील यांनी जाहीर केलं होतं. प्रत्यक्षात दोघांनीही पृथ्वीराज पाटील यांच्या अर्ज भरण्याच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. यावरून दोन्ही नेत्यांनी पृथ्वीराज पाटील यांना वाऱ्यावर सोडले आहे असं म्हणावं लागेल. काँग्रेस पक्षांतर्गत उमेदवारीसाठीची जी रस्सीखेच सुरू होती त्याबद्दल आम्हाला काही भाष्य करायचं नाहीये. काँग्रेस पक्षाचे तिकीट मिळवून आणले म्हणजे कुस्ती खेळली किंवा कुस्ती जिंकली अशा थाटात वावरणं अयोग्य आहे. राजकीय आणि सामाजिक शिष्टाचाराला धरून ते कृत्य नाही. जनता अशा लोकांना स्वीकारणार नसल्याचं पवार यांनी स्पष्ट केलंय.
काश्मीर येथे तुमच्या नावावर सिम कार्ड सुरू असून तुमच्यावर मोठा गुन्हा दाखल झालाय. तुमचं आधार कार्ड हे ड्रग्ज आणि मनी लॉन्ड्रिंग सारख्या गंभीर गुन्ह्यात सापडल्याची धमकी देत अज्ञात भामट्याने सांगलीतील व्यापाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. भामट्याने धमकी देत बँक खात्यातून तब्बल 2,25,02,133 रुपये लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. सदरची घटना ही 26 मे 2024 ते 12 जून 2024 या कालावधीत घडली आहे. या प्रकरणी अभिनंदन सुभाष निलाखे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिनंदन निलाखे हे आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील वसंत कॉलनीमध्ये राहतात. त्यांचं धामणी गावातील ICICI बँकेत खाते 26 मे रोजी दुपारी 2:15 वाजण्याच्या सुमारास अज्ञात मोबाईल क्रमांकावरून फोन आला. त्याने विक्रम शर्मा बोलत असल्याचं सांगितलं. तुम्ही वापरत असलेला मोबाईल नंबर हा पुढील 1 तासात बंद होणार आहे. तुमचं आधार कार्ड हे ड्रग्ज आणि मनी लॉन्ड्रिंगमध्ये सापडले. तुमच्यावर खूप मोठा गुन्हा दाखल झाला आहे अशी भीती दाखवली. तसेच तुमच्या नावावर जम्मू काश्मीर येथे 2 ॲक्टिव्ह झालेत. यामध्ये तुम्हाला अटक होऊन जेल होऊ शकते. यात तुमची मालमत्ता जप्त होऊ शकते अशी भीतीही दाखवली. यानंतर 26 मे 2024 ते 12 जून 2024 या कालावधीत वेगवेगळ्या फोनवरून अज्ञात दोघांनी फोन करून त्यांना पुन्हा भीती घातली. यावेळी निलाखे यांच्या धामणे गावातील ICICI बँक खात्यातील तब्बल 2,25,02,133 रुपये काढून घेत खातं रिकामं केलं. यानंतर काही काळ गेला. यावेळी आपली फसवणूक झाल्याचं निदर्शनास येताच निलाखे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जत तालुक्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनेत सुमारे 8 लाखांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. एसटी बसमध्ये झालेल्या चोरीत एका भाजप आमदाराच्या सुरक्षा रक्षकाच्या पत्नीचे दागिने लंपास केल्याचं समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. करेवाडी येथे जयश्री बलराम गोफणे आपल्या कुटुंबियांसह पनवेल येथे राहतात. 2 दिवसांपूर्वी जयश्री आणि त्यांची मुलगी साजरी हे आपल्या मूळ गावी करेवाडीला एसटीने येत होते. जत बस स्थानक येथे आल्यावर बॅग बघितली असता बॅगेतील साहित्य प्रवासात चोरीला गेल्याचं लक्षात आलं. या बॅगेत त्यांच्या आणि पतीचे 4,72,000चे सोन्याचे दागिने होते. यात गंठण, चैन, नेकलेस, अंगठ्या, कानातील झुमके आणि टॉप या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. जयश्री यांचे पती भाजपचे आमदार राम कदम यांचे खासगी सुरक्षा रक्षक आहेत. त्यांनी जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. दुसऱ्या घटनेत जत शहरातील सूरज राजेंद्र कारंडे यांचे बंद घर फोडून सुमारे 3,30,000चा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय. मंगळवारी दुपारी घराला कुलूप लावून सर्वजण मळ्यात गेले होते. मध्यरात्री शेजारी राहणाऱ्या भावकीच्या घरांना बाहेरून कडी घालून चोरट्यांनी त्यांचं घराचं कुलूप तोडलं. आत प्रवेश करून तिजोरी फोडून त्यातील 7 तोळे सोन्याच्या चांदीचे दागिने आणि 30,000ची रोकड लंपास केली आहे. सकाळी शेजारचे जागे झाल्यावर सदरची घटना कळाली. सूरज यांनी याबाबत जत पोलिसात फिर्याद दिली आहे.